हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे सकाळी छान अशी पूजा करून झाली होती आणि आज होता श्रावणातील 3रा सोमवार. तर मस्त अशी यांनी पूजा केली होती. मग मी बाहेर शिवलिंग आहे तिथे छान असं बेलाच्या झाडामध्ये पूजा करून घेतली. आणि इथे आता ना किचनचे काही कामं बाकी होते ते करायला इकडे किचनमध्ये आली. उपास असो नाहीतर काही असो, कामं काही सुटत नाही. फक्त एवढंच आहे, जेवणाचं लोड कमी असते म्हणजे जेवण बनवण्याचं. बाकी तर आपले जे रेग्युलर काम असतात ते चालूच असतात. आज सकाळी पण मी लवकर उठले होते, त्यासोबत सगळं आवरून घेतलं मी. सकाळपासून आज काहीच व्लॉगिंग नाही केली, कारण हे व्लॉग बनवत असलो ना की मग खूप वेळ निघून जाते. आणि पूजा वगैरे असे जेव्हा काही स्पेशल डेज असतात त्या दिवशी लवकर झाले तर बरं वाटते. मग बाकी दिवस तर चालतच असते. तर सिंपल अशी पूजा करून घेतली. त्यानंतर इकडे आता रुजूल खेळत होता थोडा वेळ. तर मग इथे आता म्हटलं जे आपले पेंडिंग काम आहेत ते केले पाहिजे. तर इथे ग्लास वगैरे तसेच ठेवून होते, कारण मी पटपट आपलं म्हणजे जे बेसिक झाडू पोछा ते असते ना पूजा करायसाठी जे करायचं असतं ते सगळं करून घेतलं होतं. मग इकडे थोडं पाणी गरम करायला ठेवलं होतं, कारण खूप वेळ झाला होता म्हणजे पूजा वगैरे करून. आणि मग आता ना खूप तहान पण लागली होती. तर म्हटलं इथे थोडं आता पाणी पण पिऊन घेते. आणि मस्त अशी बॉटल घेतलेली आहे मी, खूप छान वाटते ज्याने पाणी प्यायला. तर आणि भरपूर पाणी पण पिणं होते या बॉटलला घेतलं तेव्हापासनं. तर छान युजफुल आहे आणि मस्त आहे, क्वालिटी वाईज पण छान आहे सगळं. तर इथे थोडं पाणी वगैरे गरम करून घेतलं होतं. आता म्हटलं थोडा वेळ निवांत बसते, कारण रुजुल इथे छान खेळत होता. पण इकडे बसायला जायच्या आधी बघितलं तर याचा पसारा बघू शकता किती, पूर्ण इकडे तिकडे सगळं फेक फूक करून ठेवून दिलं. आणि चालायला गेलं ना की आपणच पडायला म्हणजे अडकतो जिकडे तिकडे. इथे त्याचा डान्स चालू होता बघू शकता. मला एवढं हसायला येत होतं जेव्हा मी व्हिडिओ एडिट केलं. आणि मग त्याच्यासोबत थोडंसं इथे टाईमपास केला. मग बसले थोडं 15-20 मिनटं, अर्धा तास थोडं मोबाईल वगैरे बघितलं, कारण तेही मध्ये मध्ये करणं गरजेचं असते. कधी कधी काय होतं ना, दुपारचं झोपलं नाही तर मग माझं एडिटिंग हे ते सगळंच राहून जाते. त्याच्यामुळे मग थोडंसं इथे मी ते पण बघत राहते मध्ये मध्ये जसा वेळ मिळेल तसा. पण काय होते कधी कधी ना मोबाईल बघायला बसली की हा अजिबात मला दिवसभर मोबाईल बघू देत नाही. त्याला आवडतच नाही मोबाईल बघितलेलं मी. आणि तो तर बघतच नाही, त्याचा प्रश्नच नाही मोबाईलचा. पण मी पण बघत बसले तरी त्याला आवडत नाही, तर मग तो खूप चिडचिड करतो. तर मग असो, जाऊ द्या काय करायचं आहे. म्हणजे असा वेळ मिळाला, मला मॅक्झिमम वेळ मिळतो रात्री हा झोपल्यावर, तेव्हाच मी हे सगळं करते. आणि जर दुपारी झोपला कदाचित कधी तर मग मला व्हॉइस ओव्हर द्यायला वगैरे होते, कारण व्हॉइस ओव्हरसाठी कसं थोडं शांततेची गरज असते. त्याच्यामुळे नाही तर माझ्यासोबत करायचं म्हटलं की तो मध्ये 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 करते. असो, सगळं चालतच आहे. आणि साडी कशी वाटत नक्की कमेंटमध्ये सांगा. इतकं छान कापड आहे साडीचं की जशी घातली तशी राहते दिवसभर. आणि मी दिवसभर ठेवण्याचा विचारात असते, पण दिवसभर ठेवणं काय होत नाही. रुजुलसोबत कसं होतं ना, आणि आता वातावरण एवढं गरम होतं आहे की इतकं उकडायला लागते की काय सांगायचंच नाही. आणि काही ना काही कारणाने मग ते संध्याकाळच्या टाईमला मला बदलावीच लागते. नाहीतर मग मी विचार करते रात्री झोपेपर्यंत ठेवते, मग रात्री झोपताना ड्रेस चेंज करून घेईन. तसं काय होत नाही. असो, मग इकडे आता किचनमध्ये आली. आज न म्हणजे 2 सोमवार झाले मी काय बनवत नव्हती, पण आज काय झालं ना, आदल्या रात्री मी जेवणच नव्हतं केलं, मला भूक नव्हती. त्यामुळे तर मला आज न दुपारी एवढी भूक लागली होती. मग विचार केला काय बनवू वेळेवर, आणि मला भगर खायची काही इच्छा नव्हती होत. आणि साबुदाणा मी भिजवला नव्हता, आणि यांचं जे काय ते बाहेर होतं. त्याच्यामुळे मग मी विचार केला की असं काय बनवते जे रुजुल पण खाईल आणि मी पण खाईन. मग इथे विचार केला मस्त असा डोसा बनवते. तर इथे काय केलं ना, मी 1 वाटी साबुदाणा, दीड पावणे 2 वाटी मी भगर घेतलं होतं. त्याला छान मिक्सरला बारीक करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये आता ना मस्त अर्धा पाऊण वाटी दही टाकलेलं आहे. आणि त्याला आता असं मिक्स करून थोडा वेळ ना साईडला ठेवणार आहे. तर मिक्स करता करताच मला आठवलं की याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून देते मी आताच, कारण मग नंतर विसरले तर. आणि मीठ टाकेल ना तर ते व्यवस्थित फर्मेट वगैरे होईल थोडंफार. त्याच्यामुळे त्याला फर्मेटची तर काही गरजच नाही, कारण हे इन्स्टंट डोसा आहे आणि इतकं छान बनलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते. तर इथे बघू शकता आपलं पीठ आहे, त्याच्यामध्ये दही टाकलं, मीठ टाकलं आणि थोडं पाणी टाकून आता याचं घट्टसर असं बॅटर बनवून साईडला ठेवून देते. जवळजवळ मी अर्धा तास हा बॅटर असाच म्हणजे थोडं
फुलायला ठेवलं होतं आणि मग त्याच्यानंतर डोसे करायला घेतले होते. मग तिकडे ते मिक्स करून साईडला ठेवून दिलं झाकून, तुम्ही बघू शकता. आणि हे आता मिक्सरचं भांडं वगैरे होतं, 1-2 भांडे होते. मी म्हटलं आता खाली इकडे तिकडे टाईमपास करण्यापेक्षा हात लागलं ते सगळे इथे वॉश करून घेते. तर ते सगळं पण इथे मी धुवून ठेवून देते आता. आणि माझं लक्ष तिकडे होतं की हा काय करत आहे. म्हणजे मी किचनमध्ये राहीन तरी माझा अर्धा दिमाग तिकडेच असते, याचं काय चालू आहे बा म्हणून. कारण मला किचनमधून दिसते हा खेळत असला म्हणजे. त्यासोबत इकडे थोडंसं पाणी हे ते पडलं होतं, ते पण हात लागलं क्लीन करून घेतलं मी. म्हणजे म्हटलं हे छान असं क्लीन राहील. गॅस ओटा तर मग मस्त आपल्याला बनवायला छान वाटेल त्याच्यामुळे. कारण मग ते पाणी वगैरे पडलं असलं ना की इच्छाच होत नाही त्याच्यामुळे. आणि बाहेरचं वातावरण म्हणाल तर एवढं दमट आहे, वेगळंच वातावरण झालं आहे. ना पाऊस आहे ना ऊन आहे आणि गरमी होत आहे. असं वाटत आहे की उन्हाळा वापस यायला लागला आहे. काही समजतच नाही यावर्षी मोसमचं. एवढं पाणी पडून गेलं तरी गरमी काही कमी झाली नाही. थोडं पाणी थांबलं की ॲटोमॅटिक गरमी व्हायला लागते. असो मग इथे आता बघू शकता मी इथे ना तावा गरम करायला ठेवलं. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, पुसून घेतलं पेपरनी, म्हणजे जे हे टिश्यू पेपर असतात. आणि मग थोडंसं पाणी त्याच्यावर शिंपलं, म्हणजे ते ताव्याला थोडंसं हे करायसाठी टेम्परेचर त्याचं. आणि मग ना हे जे बॅटराचे मस्त असे डोसे बनवून घेतले. तर खूप कडक डोसे नाही बनवले होते कारण रुजूला द्यायचं होतं मला, त्याच्यामुळे थोडेसे सॉफ्टमध्येच बनवले होते. आणि थोडं घट्टच ठेवलं होतं पीठ मी, कारण माझ्याकडून ते पीठ पण जास्ती झालं होतं त्याच्यामुळे. तर इथे आता बॅटरला थोडंसं पाणी टाकून अजून फेटून घेतलं होतं मी. आणि आता इथे डोसे करून घेते. बघू शकता तुम्ही, तावा मस्त रेडी करून घेतला. त्याच्यानंतर इथे असं डोसा हे करून घेते. आणि डोसे बनवत होती तेव्हाच माझ्या दिमागात चालू होतं की मी हा डोसा कशासोबत खाईन. कोरडे पण खाऊ शकत होती, पण नुसतं मीठ टाकल्यामुळे ते कोरडे काही म्हणजे इच्छा नव्हती होत खायची. तर मग विचार केला मस्त अशी शेंगदाणा खोबऱ्याची चटणी बनवून घेते. तर हे बनवता बनवताच डोकं चालत होतं माझं. तर मग ना इकडे मी हे बनवायला घेतलं आणि सोबतच तिकडे चटणीची पण मग तयारी करून घेतली. तर तुम्ही असे डोसे कधी बनवले आहे का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला आवडतात का? म्हणजे नेहमी जर खिचडी आणि भगर खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हे एखाद्या वेळेस खूप छान ऑप्शन आहे. ना जास्ती ऑइली ना जास्ती काही, आणि मस्त पटकन झटकेपट होणारे. आणि काय बिघडण्याचा प्रश्नच नाही, कारण साबुदाणा टाकल्यामुळे त्याला एक बाइंडिंग छान प्रकारे येऊनच जाते. ते काय बिघडायचं काय प्रश्नच नाही. रुजूलला पण आवडलं, रुजूलने पण खाल्लं आणि मी पण खाल्ले. बघू शकता तुम्ही मस्त इथे असं लालसर रंगावर मी दोन्ही साईडनी याला छान असं भाजून घेतलं होतं उलटून पलटून. आणि मग मी काय केलं, शेंगदाणे घेतले, थोडं खोबरा किस घेतला, जिरा, हिरवी मिरची आणि दही टाकून थोडंसं मीठ टाकून मस्त ते चटणी बनवून घेतली होती. आणि त्याला मग तडका बिडका काय नव्हतं दिलं, अशीच चटणी मस्त डोसासोबत एन्जॉय केली. नंतर खूप मस्त लागत होती. आणि रुजुलच्या इकडे चक्रा चालू झाल्या होत्या की काय बनवत आहे, कारण त्याला ताव्यावर कोणतीही वस्तू बनवली तरी त्याला त्याच्यात खूप इंटरेस्ट असते. ताव्यावरची मेन म्हणजे त्याचं असं आहे. तर त्याच्या इकडे चक्कर मारणं चालू होतं. मग मी विचार केलं की बनवता बनवताच गरम गरम याला पण चारवून देते, म्हणजे आपलं हे बनतही राहते आणि त्याचं खाण्याचे काम होऊन जाते. म्हणजे मग एकदा बनले की मी पण खायला मोकळी, त्याचं चारून झालं की. आणि हे अशा वस्तू कशा थोड्याशा कोमट वगैरे असल्या, गरम वगैरे, तेव्हाच छान वाटतात. मग थंड झाल्यावर त्याच्यातही फरक पडते थोडंफार. कारण एक डोसा ना उरलेला होता, तो मग आम्ही रात्री जेवणामध्ये यूज केला होता. मी म्हटलं यांना पण टेस्ट करायला देईन कसं वाटलं यांना. तर तो ना थोडंसं असं कडक म्हणजे वाटत होतं मला खाताना.
बाकी टेस्ट तशीच होती, फक्त खाताना थोडं जेवढं आता सॉफ्ट होतं ना त्याच्यापेक्षा ते कडक होतं. आणि इथे याची लगबग बघितलीच तुम्ही. याला बघायचं होतं की ही काय करत आहे, तर ते शेवट त्याने मला कडेवर घेऊन दाखवायलाच लागलं त्याला दाखवलं तेव्हा त्याला समाधान झालं. मग त्याला म्हटलं मी तू जा तिकडे बस, मी घेऊन येते. तर तो गेला तिकडे खूप ह्याच्याने, पण त्याचं काय तिकडे मन लागलं नाही, कारण मी थोडा वेळ गेलीच नाही. माझ्या ताव्यावर डोसा होता आणि मला चटणी पण करायची होती, तुम्हाला सांगितलीच मी. तर त्याची तयारी करत होती, तर मग थोडा वेळच लागला मला. तो अजून इथे येऊन बघत आहे मला, काय करत आहे. तर असं चालू होतं इथे. तर इथे बघू शकता माझ्या चटणी बनवेपर्यंत तो कसा माझ्या गोल 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 इकडे तिकडे फिरत होता. जोपर्यंत त्याला एक घास मी चारलं नाही इथेच, तोपर्यंत त्याचा इथेच लुडबुड चालू होती. मग मी म्हटलं चल याला गरम गरम एक घास देऊनच देते, म्हणजे यालाही माहीत पडेल काय आहे आणि यालाही समाधान होईल. त्याला मग थोडं बरं वाटलं, तर मग तो इथून गेला. आणि मग मी निवांत आपली चटणी वगैरे बनवली, मग प्लेट रेडी केली त्याच्यानंतर. आणि मग मिक्सर लावलं ना, तर मिक्सरचा आवाज ऐकून तो आणखी आला होता की हिचं काय चाललं इकडे बा म्हणून. तर असं होतं आजचं दिवस. खूप छान होतं आणि मस्त वाटत होतं. चला आता एक शेवटचा सोमवार राहिलेला आहे पुढचा, आणि माझे व्लॉग थोडेसे लेटच चालू आहेत, कारण अधेमध्ये मी म्हणजे जे मिनी व्लॉग्स आहेत ते तर डेली टाकून देते, पण हे लॉंग व्लॉगला थोडा वेळच लागतो मला. बघू शकता तुम्ही आता लास्ट मंडे यायला लागला आणि मी आता व्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे मागचा. तर असं होता तेवढं तर बनवलं राहते, तर मग मला असं वाटतं ना शेअर करून घ्या, वेळही लागलं तरी. तर असं सगळं आहे. आणि मग इथे आता डोसे पण बनवून झालेच होते माझे, आता शेवटचंच होतं. तर तेच इथे चालू होतं माझं. आणि मग आता मी प्लेट बनवून घेते छानपैकी. मग त्याला बघा इथे मी दिसली की प्लेट घेऊन येतात, तो इकडे आपल्या मॅटवर येऊन बसला होता मस्त माझी वाट बघत. मग मी आले आणि त्याला मी म्हटलं सरक मला पण बसू दे, तर नाही, त्यांनी बघा आपल्यापुरतीच मॅट म्हणजे ठेवली होती खाली आणि तोच बसला होता तिथे. मग मी थोडं इथे बसली आणि माझी गॅस पण चालू होती, तर मला मध्ये उठून जायचंच होतं, म्हणून मी काही तसं जास्त हे नाही घेतलं. मी म्हटलं मला उठायचंच आहे थोड्या वेळात, तर याला चारून पण देते. आणि चटणी पण इतकी छान झाली होती, चटणीसोबत त्याचं कॉम्बिनेशन खूप छान वाटत होतं. तुम्ही जर कधी बनवलं ना तर चटणी नक्की बनवा, खूप छान वाटते. मग इथे ना संध्याकाळ झाली होती, म्हणजे रात्रच झाली होती, ते जेवण बनवत होते मी, उपास सोडायचा होता म्हणून. आणि इथे पण याची लुडबुड चालू बघू शकता. मी ते ड्रेस चेंज करून घेतलं होतं संध्याकाळी, मस्त दिवावात हे ते करून घेतलं. आणि इकडे ना मी भाजी बनवून घेतली होती, गोबी आलूची आणि मटर असं मिक्स करून. मग इकडे संध्याकाळ होतं चालू होती, तर पडदे वगैरे लावून घेते म्हटलं. आणि दिवावात झाली होती, तर याला पण माझ्यासोबत तिथे लुडबुड करायचीच असते. आणि ते गाणे चालू होते मस्तपैकी, त्याचा डान्स येतेच काय काय चालूच होतं. तर संध्याकाळ होता एवढं थकल्यासारखं होत होतं आज, कारण माहिती ना आज थोडं संध्याकाळी वाटत होतं असं. असते एक एक दिवस असा त्याचं काही नाही. आणि मस्त इथे बघू शकता तुम्ही दिवावत करून घेतली. आणि त्याचं इथे ना पाया पडणं चालू होतं खाली. मी त्याला सांगत होती वरती असं हे कर, नाही तर तू खाली बसून डोकं टेकत होतं. मग त्याला मी उभं केलं आणि मग त्याने थोडंसं इथे आपली लुडबुड केलीच.
आणि मग त्याच्यानंतर असा होता आजचा माझा हा व्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक पण करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला फ्रेंड्स, भेटू आपण अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.